मालगाव जिल्हा परिषद गटासाठी यावेळी भारतीय जनता पक्षाने मोठा आणि धाडसी निर्णय घेतलाय। कोणताही राजकीय वारसा नसलेल्या शांत व संयमी स्वभावाच्या दीपाली कांबळे यांना उमेदवारी देत भाजपाने अनेक इच्छुक व प्रस्थापित नेत्यांना धक्का दिलाय। तसेच मालगाव पंचायत समितीसाठी पांडुरंग परशुराम पाटील आणि गुंडेवाडी पंचायत समितीसाठी नीलम मयूर नायकवाडे यांना उमेदवारी देत पक्षाने सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय। मालगाव गावाच्या विकासासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे, मालगावचे नेते काकासाहेब धामणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य व सभापती अरुण राजमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 85 कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला असून त्यातील सुमारे 80% विकास कामे पूर्ण झालेत। या विकास कामांची माहिती देत जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपाली कांबळे व पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग पाटील हे मालगाव गावातील घराघरात जाऊन प्रचार करत आहेत। तसेच मालगाव वॉर्ड क्रमांक 1 व 6 आणि गुंडेवाडी परिसरात पंचायत समितीच्या उमेदवार नीलम नायकवाडे घरोघरी भेटी देत प्रचार करत आहेत। कांबळे, पाटील आणि नायकवाडे हे तिन्ही उमेदवार मतदारांच्या भेटी घेत नतमस्तक होऊन आशीर्वाद मागत आहेत। प्रचारादरम्यान अनेक महिलांनी दीपाली कांबळे व नीलम नायकवाडे यांचे हळदी कुंकू लावून स्वागत करत भाजपालाच निवडून देऊ असा शब्द दिलाय। गेल्या 8 दिवसांपासून मालगाव, सुभाषनगर आणि गुंडेवाडी परिसरात भाजपाचे तिन्ही उमेदवार घर टू घर प्रचार करत असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय। सध्याच्या घडीला भाजपाचे उमेदवार या मतदारसंघात प्रचारात आघाडीवर असल्याचं चित्र दिसून येत आहे। व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भामध्ये जिल्हा परिषद गटातून आमच्या दीपाली श्रीकांत कांबळे हे आमचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि पंचायत समितीचे उमेदवार नीलमताई नायकवाडे उभा राहिलेले आहेत। तरी या भाजप पक्षातून 2 उमेदवारांना भाजप पक्षातून कमळ हे चिन्ह असल्यामुळे सगळ्यात निधी जास्त 87 कोटीचा निधी भाजपनं आपल्या मतदारसंघामध्ये खर्च केलेला आहे। त्यामुळं आमच्या भगतसिंग मंडळाच्या आणि मालगावातून सर्व थरातून भाजपला सर्वात मोठा पाठिंबा आहे आणि त्यांना ती मतदान करावं असं आम्ही भाग पाडणार आहोत सगळ्यांना, आणि आम्ही सगळ्यांना पाठिंबा असेल। सांगली जिल्हा परिषद व मिरज पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान प्रचारादरम्यान काम करत असताना अतिशय चांगला अनुभव येत आहे। अनुभव असाच आहे की मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच काकासाहेबांना धामणे, अरुण राजमान साहेब व गावातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांनी 87 कोटी इतका भरीव निधी मालगावसाठी आत्तापर्यंत दिलेला आहे। कालच आम्ही जत्तेवस्ती डोंगरकोडीला गेलेलो। रस्त्याची दुरस्ता एवढी बेकार होती की आता त्या रस्त्याला गेल्यावर आम्हाला एवढं समाधान व्यक्त होत आहे की लोकांच्यातूनच प्रतिक्रिया येत आहेत की बाबा आम्ही भाजपलाच मतदान करणार। तसेच लाडक्या बहिणीचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीलाच आहे आणि राहणारच। आणि PM किसानची योजना जी चालू आहे त्यामधून शेतकऱ्यांचं पण अतिशय प्रतिसाद चांगला येत आहे। प्रचारादरम्यान लोकांचा अनुभव एवढा, म्हणजे जनतेचा अनुभव एवढा भारी येत आहे की इकडं फिरायची पण येऊ नका तुम्ही, की आम्ही कमळालाच मतदान करणार, भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आणि विकासालाच मतदान करणार, अशा पद्धतीच्या भावना लोकांच्यामधून, जनतेमधून उमटत आहेत। नीलम मयूर नायकवाडे, मी गुंडेवाडी पंचायत समिती या गणातून उभे आहे। भारतीय जनता पार्टीने माननीय सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली विकास घडवला आहे आणि आम्ही घडवू तिथून पुढे, आणि कमळ या चिन्हाला बटन लावून दोन्ही उमेदवारांना बहुमताने विजयी